माझं बाळ ना बाई सारखं सारखं दूध मागतं, म्हणजे माझं बाळ उपाशीच राहतंय असं तुम्हाला वाटतं? चला हा व्हिडिओ तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण पिल्लूचे हंगर क्यूज म्हणजे ते सायन्स जाणून घेणार आहे, जे तुम्हाला हे सांगेल की ऍक्च्युअली तुमचं बाळ उपाशी आहे का उपाशी नाहीये. चला जाणून घेऊयात. पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुमच्या बाळाला बोलता येते का मला भूक लागलीये, मम्मा मला जेवण दे, मम्मा मला सुसू होणार आहे, मम्मा मला पॉटी होणार आहे, मम्मा मला ना कसं तरी होतंय, मला बोर होतंय म्हणून मी रडतंय, मला सुसू होणार आहे, पॉटी होणार आहे आणि म्हणून मी रडतंय, असं काहीच पिल्लू बोलू नाही शकत. कारण पिल्लूमध्ये बोलायची कॅपॅसिटीच नाहीये, म्हणून ते प्रत्येक गोष्टीसाठी रडतात म्हणजे भूकच लागलीये. सो पहिली महत्वाची गोष्ट आपण हे जाणून घेऊयात की कोणत्या गोष्टी मिथ आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टी खऱ्या नाहीच आहेत. याचा अर्थ हा नाही की तुमचं पिल्लू उपाशी. नंबर 1, तुमचं पिल्लू रडतंय म्हणजे पिल्लू उपाशी आहे? नाही. तुमचं पिल्लू सारखं तोंड उघडतंय म्हणजे पिल्लू उपाशी आहे? नाही. तुमचं पिल्लू अंगठा चोखतंय म्हणजे पिल्लू उपाशी आहे? नाही. आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट, तुमचं पिल्लू झोपत नाहीये ना म्हणजे पिल्लू उपाशी. म्हणजे रडतंय हा साईन नाहीये, तोंड उघडतंय साईन नाही. मग एक्झॅक्टली साईन काय श्रेया? चला, हंगर क्यूज किंवा बाळ उपाशी आहे याच्या काही खुणा आहेत का ते जाणून घ्या. पहिली आणि महत्वाची खूण, जर तुमचं पिल्लू झोपलं असेल किंवा खेळत असेल तर ते काहीतरी वेगळ्या प्रकारची मुवमेंट्स करायला लागतं. एका साईडला तोंड घेतं, तोंड उघडायला लागतं आणि जीभ बाहेर काढायला लागतं. हे इशारे करतो. मग श्रेया तू आत्ताच म्हणली तोंड उघडतंय म्हणजे पिल्लू उपाशी नाहीये. येस, ते दरवेळेस अप्लिकेबल नाही की तोंड उघडतंय म्हणजे बाळ उपाशीच आहे. मी हे खूप महत्वाची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतेय की तुमच्या बाळाने जर आत्ताच दूध पिलंय आणि 10 मिनिटात तुमचं बाळ तोंड उघडून करते म्हणजे ते उपाशी आहे म्हणून नाही करत आहे, स्वतःला शांत करण्यासाठी कम्फर्ट देतोय. किंवा तुमच्या बाळांनी आत्ताच शू केली आहे आणि शू केल्यानंतर तुमचं बाळ शांत व्हायचा प्रयत्न करतंय, कित्येकही वेळा तुमचं बाळ असं असं करतं, दॅट्स ऑल्सो नॉर्मल. आणि तिसरी गोष्ट, जर इथे काही टच होत असेल आणि तुमच्या बाळाने तोंड उघडलं म्हणजे बाळ उपाशी असं नाही. बाळाला ते देवाने शिकवून पाठवलं, इथे काही पण टच झालं की तोंड उघडायचं, म्हणून पिल्लू तोंड उघडते. म्हणून आपल्या डोक्यात एक थोडासा सिग्नल पाहिजे की मी लास्ट फीड कधी केलं होतं. मिनिमम 2 फीडच्या मध्ये 45 मिनिटाचा गॅप पाहिजे. याची जर तुम्ही काळजी घेतली तर ते तुमच्यासाठी खूप जास्त सोपं होऊन जातं. पण येस, या ज्या पहिल्या हंगर क्यूज मी तुम्हाला सांगितला किंवा पहिल्या बुकेच्या सायन्स ज्या तुम्हाला मी सांगितल्या, या सायन्सच्या वेळेस जर तुम्ही बाळाला दूध पाजलं तर दूध पाजण्याचा कार्यक्रम खूप पीसफुल होऊ शकतो. बाळ अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित पटापटा दूध पितं, कारण चिडलेलं बाळ कितीही वेळा दूध पित नाही आणि दूध रिजेक्ट करतं. जर हे क्यूज तुमचे डिस्टर्ब झाले किंवा तुम्ही निग्लेक्ट झालात किंवा तुमचं लक्ष नसेल तर मग दुसरे क्यूज येतात, जिथे तुमचं बाळ खूप ऍक्टिव्हली हातपाय मारायला लागतो, अगदी पीकला जाऊन रडत नाही पण थोडंसं आवाज काढून रडायला सुरुवात होते, हातावरती एकदम जोरजोरात सक करायला लागतं आणि हातपाय वाकडे तिकडे करायला सुरुवात करतो तुमचं बाळ, म्हणजे सांगते आता ये आणि मला दूध पाज. ही पण बुकेची एक साईन खूप चांगली आहे. तुम्ही इथे जरी दूध पाजलं तरी बाळ बऱ्यापैकी पटकन शांत होत. आणि तिसरी, रडतो ना माझं बाळ, भूक लागल्यावर असलं डेंजर रडतो ना, तुला माहितीच नाही. मला माहिती आहे, कारण भूक लागण्याची सर्वात शेवटची साईन म्हणजे रडणं. सो इज द लास्ट साईन. जर तुमचं बाळ 0 to 10च्या स्केलला सडनली रडत असेल म्हणजे तुम्ही पहिले 2 ज्या खुणा होत्या त्या मिस केल्यात आणि त्या पहिल्या 2 खुणा मिस झाल्यामुळे तुमचं बाळ रडतंय. म्हणून तुमचं बाळ एक डायरेक्टली रडत नाहीये. मम्मा हे बघ ना, मम्मा बघ ना, मम्मा बघ ना, अच्छा नाही का, मम्मा बघ ना, मम्मा बघ ना, हो ना, अजून नाही का, आणि मग तो बोला आणि मग मम्मा बघते. पण हे जेव्हा तुम्ही बॅक टू बॅक करता तेव्हा तुम्ही बाळाला काय शिकवताय? खूप जोरात रडल्यानंतरच मम्मा दूध देणार. म्हणून थोडंसं लक्ष द्या. अगदी 24 तास बाळाच्या समोरून पहारा करायची गरज नाहीये. बट वी नीड टू अंडरस्टँड की पिल्लू जेव्हा सुरुवातीचे क्यूज देत असेल आणि जे तुमच्या टाइम फ्रेम मध्ये बसत असतील तर तुम्हा लोकांना त्याच वेळेस बाळाला दूध पाजायला पाहिजे. कळलं तुम्हाला? बाळाला भूक लागल्यानंतर पिल्लू कोणते साईन देतं आणि मामाला कधी दूध पाजलं पाहिजे. थँक्यू सो मच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा. तर आपण तुमच्यासाठी त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवू. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय.